आज भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्म उत्सवानिमित्ताने अर्थात जयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या दिव्य अशा प्रकारच्या अवतार दिन आज या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये साजरा होत आहे। आज भगवान श्री दत्तात्रयांनी जगत कल्याणाकरिता एक दिव्य परम पवित्र अशा प्रकारचा अवतार धारण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी भगवत चर्चा घडावी, आपल्याला यथामती यथागती मर्यादित वेळेमध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवताराचं वर्णन करायचं आहे। कोणत्या कारणाने भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला याच्या कारणमीमांसा आपल्याला मर्यादित वेळेमध्ये करायची आहे। आज श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या भक्तराज अर्जुनांना आपल्या अवताराची कारणमीमांसा प्रतिपादन केलेली आहे आणि आपल्याला महत्त्वाचा त्या विषयाचं मर्यादित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे की भगवान परमात्मा अवतार धारण करतात। अनंत अवतार भगवान परमात्म्याचे झालेले आहेत, पण ते अवतार धारण करण्याच्या पाठीमागे कोणते कोणते कारण आहे, कोणत्या कारणाला अनुसरून भगवान परमात्मा या जगतामध्ये जगत कल्याणासाठी अवतार धारण करत असतात याचं चिंतन आपल्याला मर्यादित वेळेमध्ये करायचं आहे। आज या ठिकाणी हरिभक्तपरायण भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची ज्यांची निस्सीम भक्ती आहे, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची साधना ज्यांच्याकडून नित्यनियमाने घडत आहे, ते हरिभक्तपरायण प्रभुप्रेमी देवीदास जी दगडे आदी करून त्यांचा संपूर्ण परिवार आणि इथं आल्यानंतर आमच्या परिचयाचे असणारे हरिभक्तपरायण योगेश महाराज गवळी सर, त्यांचे चुलते भेटले, मला तर वाटतं त्यांच्या आई पण इथं बसलेल्या आहेत। सर आमच्याबरोबर यात्रेला असतात, जगन्नाथपुरी वगैरे आम्ही तिकडे जात असतो। इथं आल्यानंतर कळालं मोठे प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहेत, त्यांचे चुलते पण समोर बसलेले आहेत। आपल्या सर्वांना मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये एक तासभर, बरोबर ना, तासभर करायची सेवा, भगवत चर्चा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कुरुक्षेत्रामध्ये भक्तराज अर्जुनांना श्रीमद भगवद्गीता सांगितली। अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री। कुरुक्षेत्रामध्ये धर्मक्षेत्र असणारं जे कुरुक्षेत्र आहे, त्या कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांना श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा उपदेश केला। मग भगवान परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांना ज्ञानयोगाचा उपदेश केला। पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या वेळेला भक्तराज अर्जुनांना मोह निर्माण झाला, युद्धस्थळामध्ये सगळे आपले गुरुजन मंडळी बघितल्यानंतर आपले सुहृद आप्तेष्ट सगळे कुटुंब नातेवाईक बघितल्यामुळे भक्तराज अर्जुनांना एक मोह निर्माण झाला की बाबा युद्धभूमीमध्ये सगळे माझे गुरुजन आहे, भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, आदी करून मोठमोठे संत मंडळी आहेत की ज्यांच्याकडे मी शिकलो, ते लोक माझ्या विरुद्ध पार्टीमध्ये विरुद्ध बाजूने माझ्या बरोबर लढण्यासाठी उभे आहेत। मग मी जर त्यांच्याकडे शिकलेलो असेल तर मी यांच्याबरोबर युद्ध कसा करू, असा संभ्रम ज्या वेळेला भक्तराज अर्जुनांना निर्माण झाला आणि मग तो संभ्रम निर्माण झालेला तो नष्ट होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान भक्तराज अर्जुनांना सांगितलेलं आहे। मग दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाचा उपदेश भगवंतांनी अर्जुनांना केलेला आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचा उपदेश भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांना केलेला आहे। आणि ज्या वेळेला भगवंत आणि तुम्ही तर थोडे पुढे बसायला पाहिजे, कारण सगळ्या लेडीज समोर इथे या पुढं
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या वेळेला गीता तत्वज्ञानाचा उपदेश भक्तराज अर्जुनांना करत होते, त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनांना म्हणतात की अर्जुना, हे मी आज तत्वज्ञानाचा उपदेश तुला मी करत आहे, पण या गीता तत्वज्ञानाचा उपदेश मी आजच फक्त तुला करतो असं नाही. याच्या पूर्वी सुद्धा मी हे श्रीमद भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते सूर्यदेवांना सांगितलेलं आहे. अलग लक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांना श्रीमद भगवद्गीता सांगितले ना. माझ्या समोर जो ग्रंथ आहे, मी ज्या ग्रंथाच्या संदर्भाने आज चिंतन प्रवचन करणार आहे तो श्रीमद भगवद्गीता, त्या ग्रंथावरती मी आज थोडं बोलणार आहे. आणि मग हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांना सांगितला. पण भक्तराज अर्जुनांना म्हणतात की हे केवळ ज्ञान तुलाच सांगितलं आता असं नाही. याच्या अगोदर मी जे श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे ते सूर्यदेवांना सांगितलेलं आहे. सूर्यदेवांना मी हे ज्ञान दिल्यानंतर सूर्यदेवांनी त्यांचा मुलगा असणारा वैवस्वत म्हणू, त्या वैवस्वत म्हणूला या श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा उपदेश केला. वैवस्वत म्हणूने सुद्धा त्यांचा मुलगा असणारा जो इक्ष्वाकू म्हणू आहे, त्या इक्ष्वाकू म्हणूला या श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. असं कोण कोणाला म्हणतं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात. आणि मग अर्जुनाला प्रश्न निर्माण पडला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कोणाच्या पोटी झाला? देवकीच्या पोटी. वसुदेव आणि देवकी मातेच्या उदरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले आणि त्याच काळामध्ये भक्तराज अर्जुनांचा सुद्धा जन्म झाला. मग भक्तराज अर्जुनांना संभ्रम निर्माण झाला की सूर्याचा जन्म अगोदर की कृष्णाचा जन्म अगोदर. बरोबर ना? विषय लक्षामध्ये येतो ना. अर्जुनांना मोठा पेच पडला की भगवान कृष्णाचा जन्म अगोदर की सूर्यदेवाचा जन्म अगोदर. कारण त्यांचं ढोबळमानाने भक्तराज अर्जुन विचार काय करत होते की सूर्याचा जन्म तर आपल्याला सांगता येईल का, पण कृष्ण परमात्म्याचा जन्म कधी झाला? द्वापार युगामध्ये झाला. कोणाच्या उदरी झाला? देवकी मातेच्या उदरी झाला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, पांडवांचा बंदीजन होऊन राहिला. हे आपण अभंगाच्या संदर्भाने गातच असतो भजनाच्या माध्यमातून. आणि मग अर्जुनांनी विचारलं की देवाला की बाबा हे जे तू सांगतो पण हे मला पटण्यासारखं नाही म्हटले. काय म्हटले? तुझा जन्म तर आत्ता देवकी मातेच्या उदरी झालेला आहे, म्हणजे सूर्याच्या मानाने जर विचार केला, सूर्याच्या तुलनेने जर विचार केला तर तू आत्ता जन्माला आलेला लेकरू आहेस. आणि मग तू परत मला असं सांगतो की ह्या गीता ज्ञानाचा उपदेश मी सूर्याला केला, सूर्याने वैवस्वत मनूला केला, वैवस्वत मनूने इक्ष्वाकूला केला. ही गोष्ट मला पटण्यासारखी नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तराज अर्जुनांचा जो प्रश्न आहे त्याला उत्तर देत असताना म्हटलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये की अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, की तुझे आणि माझे आत्तापर्यंत एक जन्म नाही झाले, आत्तापर्यंत कित्येक जन्म झालेले आहेत, अनेक जन्म झालेले आहेत. तुझेही भरपूर जन्म झालेले आहेत, माझेही भरपूर जन्म झालेले आहेत, पण तू एक सामान्य जीव आहे आणि मी सर्वज्ञ ईश्वर आहे. माझे आतापर्यंत किती जन्म झालेले आहेत हे मला कळतं, हे मला जाणतो. म्हणजे त्या जन्म माझे आतापर्यंत किती झाले हे मला कळतं, कारण का मी सर्वज्ञ ईश्वर आहे. आणि तुला तुझ्या जन्माचं ज्ञान नाही, आतापर्यंत तुझे किती जन्म झाले हे तुला समजत नाही किंवा तू ते जाणू शकत नाही, कारण का तू एक सामान्य जीव आहे. आलं लक्षामध्ये? आतापर्यंत आता आपले पण खूप जन्म झालेले आहेत, बरोबर की नाही? आपल्याला कळतं का आपले आतापर्यंत किती जन्म झाले? का तर आपण एक जीव आहे आणि जीवाचा स्वभाव आहे, जीव हा प्रचंड अज्ञानाचा पुतळा असतो. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण आहे? ज्ञानमूर्ती आहे. भगवान परमात्मा ज्ञानमय आहे, म्हणून भगवान परमात्म्याला सगळं कळतं. म्हणजे त्रिकालदर्शी परमात्मा असल्यामुळे मागे किती भगवंताने जन्म धारण केलं याचं ज्ञान भगवंताला आहे. आणि त्यावेळेला भक्तराज अर्जुनांना भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की अर्जुना, आतापर्यंत तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, पण ते जन्म मी जाणतो, तू मात्र त्याला जाणत. आतापर्यंत किती जन्म झाले हे मला कळतंय, पण तुला ते कळत नाही. मग तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनांना म्हणतात की अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. भक्तराज अर्जुनांना म्हणतात की वास्तविक पाहता मी
जन्मरहित आहे. वास्तविक माझ्या ठिकाणी जन्म मरण हे धर्म नाही. भगवंताचा जन्म होत नाही, भगवंत मरतही नाही. पण जे आपल्याला दिसतात ते केवळ लीला आहे भगवंताची. लीला संवरण करत असतात भगवान परमात्मा. जन्म मृत्यू हे धर्म भगवंताच्या ठिकाणी नाही. ते जन्म मृत्यू धर्म हे जीवाच्या शरीराच्या ठिकाणी असणारे हे जन्म मृत्यू धर्म आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात की माझ्या ठिकाणी जन्माचाही जन्म पण नाही, मी मरतही नाही, आणि मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. संपूर्ण जगताचं नियमन करणारा मी ईश्वर आहे. आणि मग असं असून सुद्धा मी काय करतो, माझी जी काही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे, माया शब्द आतापर्यंत आपण ऐकला ना, प्रकृती शब्द आपण ऐकला ना, तर 3 गुणाची साम्यावस्था म्हणजे माया आहे. आणि त्या मायेचा मी स्वाधीन करतो, माझ्या स्वाधीन करतो त्या मायेला, आणि मी एक वेगवेगळ्या प्रकाराने अवतार धारण करत असतो. मग जेव्हा भक्तराज अर्जुनांना सांगितलं की बाबा मी अवतार धारण करतो, माझ्या ठिकाणी जन्म हा धर्म नाही, माझ्या ठिकाणी मरण हा धर्म नाही, मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, आणि सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असून सुद्धा माझ्या ठिकाणी जन्म आणि मरण हे धर्म नसून सुद्धा मी काय करतो, माझी जी काही प्रकृती आहे, माझी जी काही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे, सत्व रजम आणि तम या 3 गुणाची जी साम्यावस्था असणारी जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीला काय करतो, माझ्या स्वाधीन करतो. आणि ती प्रकृतीला मी माझ्या स्वाधीन केलं की मी वेगवेगळ्या रूपाने अवतार धारण करत असतो. असं भगवंत हा विषय भक्तराज अर्जुनांना सांगतात. आणि मग पुन्हा अर्जुनांना प्रश्न निर्माण होतो की भगवंता, आपण अजन्म आहेत, आपण अविनाशी आहेत, आणि सर्व प्राणीमात्रांचे आपण ईश्वर आहात. सर्व प्राणीमात्रांचं नियमन करण्याचं ताकद तुमच्याकडे आहे, आपण सर्व शक्तिमान आहेत, सर्व प्राणीमात्रांचं नियमन आपण करता, सर्व ब्रह्मांड आपण चालवता. एवढी जर तुमची शक्ती असेल आणि तरी देखील तुम्ही काय करता, अवतार धारण करता. मग जर तुम्हाला जर अवतार धारण करावा लागत असेल तर त्या अवताराची कारणं काय? तेव्हा भगवान श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये त्या अवताराची कारणं सांगितलेली आहे की मी अवतार धारण करतो, पण त्याला कारण काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचा उत्कर्ष होतो, अधर्माचा अभ्युदय होतो, अधर्माची भरभराट होते, त्यावेळेला मी काय करतो, मी जन्म धारण करत असतो. मी माझ्या योगमायेला अधीन करून, स्वाधीन करून मी या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने अवतार धारण करत असतो. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुनांना सांगतात. जेव्हा अविनाशी असे असणारे परमात्मा, जन्म मृत्यू या धर्माने रहित असणारे परमात्मा, धर्माला ग्लानी येते, धर्माची वाटचाल ही अधर्माकडे होत असते. किंबहुना या मृत्यूलोकामध्ये जेव्हा अधर्माचा भरभराट होतो, अधर्माचा उत्कर्ष होतो, अधर्माचा अभ्युदय होतो, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेगवेगळ्या शरीराने अवतार धारण करत असतात. अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पर एवढंच करतात का? फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात का? नाही. धर्माचं रक्षण तर भगवान परमात्मा अवतार धारण करून करतातच करतात, धर्माची पुनर्स्थापना भगवान परमात्मा करतातच करतात. पण आणखीन एक महत्वाचं कार्य भगवान परमात्मा करत असतात. भक्ता राखे पायांपाशी आणि दुर्जनासी संहारी. आपल्या परमभक्त असणाऱ्या भक्तांचं भगवान परमात्मा रक्षण करत असतात. आणि जे दुर्जन असतात, जे साधू महात्म्यांना त्रास देणारे असतात, सज्जन लोकांना त्रास देणारे जे दुर्जन लोक असतात, त्या दुर्जनांचा विनाश भगवान परमात्मा करत असतात. भगवान परमात्मा जसं म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्या पद्धतीने परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां,
साधूंचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं परित्राण करण्यासाठी मी या युगायुगामध्ये जन्म धारण करीत असतो आणि दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये आणि जन्म घेऊन धर्माची पुनर्संस्थापना करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची पुनर्संस्थापना भगवान परमात्मा अवतार धारण करून करत असतात. मग जेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करतात हे मान्य आहे, मग धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी, भगवत भक्तांना अभय देण्यासाठी, तेच निर्गुण निराकार स्वरूपामध्ये नित्य निरंतर असणारे भगवान परमात्मा कधी वराहाच्या रूपाने प्रकट होतात, कधी कत्स्यावतार भगवान परमात्मा धारण करतात, कधी मत्स्यावतार भगवान परमात्मा धारण करतात. भक्त प्रल्हादासारख्या भक्तांचा जर आपण विचार केला तर भक्त प्रल्हादासारख्या भक्तांसाठी भगवान परमात्मा नरसिंह रूपाने अवतार धारण करतात. रावणाचा शिरच्छेद करण्यासाठी, रावणरूपी अधर्माचा विनाश करण्यासाठी आणि शबरी माता, अहिल्या माता यांच्यासारख्या भगवत भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्मा राम रूपाने अवतार धारण करत असतात. हिरण्यकश्यपू यांचा वध करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादांचं रक्षण करण्यासाठी परशुराम भगवान परमात्मा नरसिंह रूपाने अवतार धारण करत असतात. आणि श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान भक्तराज अर्जुनांसारख्या संत महात्म्यांना उपदेश करण्यासाठी भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरी, वसुदेवांच्या उदरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. पण ठीक आहे, भगवान परमात्मा कत्स्य होतात, मत्स्य होतात, वराह होतात, नरसिंह होतात, परशुराम होतात, राम होतात, कृष्ण होतात. पण आज आपल्याला विचार करायचा की भगवान परमात्मा दत्त कधी होतात, बरोबर की नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा जन्म झाला, अवतार धारा, त्यालाही वेगळे कारण आहेत. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा अवतार झाला, त्यालाही वेगवेगळे कारण रामायणामध्ये दिलेले आहेत. पण भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म कधी झाला, भगवान परमात्म्याला दत्त रूपाने अवतार का धारण करावा लागला, याची एक पुराणामध्ये दिव्य अशा प्रकारची कथा आलेली आहे. जेव्हा भगवान श्री शिवजींनी पार्वती मातेला सहज चर्चा करत असताना विचारलं की बाबा, शंकर परमात्मा पार्वती मातेला सांगतात की हे जे काही त्रिभुवन आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ, आणि या त्रिभुवनामध्ये काही अशा वस्तू असतात, अशा गोष्टी असतात, अशा व्यक्ती असतात की त्या एका व्यक्तीच्या प्राबल्याने, तपसामर्थ्याने ही संपूर्ण पृथ्वी ही स्थिर असते. त्याच्यामध्ये पतिव्रता नावाची एक स्त्री असते. पतिव्रतेच्या चरणस्पर्शाने ही पृथ्वी धन्य होत असते. वास्तविक पाहता पृथ्वीला भार होत असतो. भार कोणाचा होतो? जे दुर्जन लोक असतात, जे दुष्कृत्य करणारे पापी लोकांचा भार पृथ्वीला होत असतो. पण जे भगवत भक्ती करतात, जे भगवान परमात्म्याची सेवा करतात, भक्ती करतात, नामस्मरण करतात, जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते, त्या पतिव्रता स्त्रीचं मात्र चरणस्पर्श झाल्यानंतर पृथ्वी मोठ्या आनंदाने उत्साहित होत असते. आणि म्हणून हीच गोष्ट ज्या वेळेला शिवजी सती मातेला अर्थात पार्वती मातेला सांगत होते. आणि मग पार्वतीने प्रश्न विचारला, ठीक आहे, जर पतिव्रता स्त्रीचा स्पर्श होऊन जर पृथ्वी आनंदित होत असेल, आल्हादित जर होत असेल, तर मग या त्रिभुवनामध्ये आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता स्त्री कोणती आहे? त्यावेळेला भगवान शिवजींनी सांगितलं की पार्वती, ठीक आहे, तू माझी पत्नी आहे, लक्ष्मी माता भगवान श्री विष्णूंची पत्नी आहे आणि सावित्री ब्रह्मदेवाची पत्नी आहे. आम्ही त्रिदेव सर्व समर्थ आहोत. संपूर्ण जगताची उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेव करतात, संपूर्ण जगताचं पालन पोषण भरण पोषण करण्याचं काम भगवान श्री विष्णू करतात, आणि सगळं झाल्यानंतर संपूर्ण जगताचं संहार करण्याचं काम माझ्याकडं आहे. हे जरी खरं असलं आणि तुम्ही आमच्या तिघांच्या 3 पत्न्या जरी असल्या तरी अत्रींची पत्नी असणारी जी अनसूया ती जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मोठी पतिव्रता आहे. आलं का लक्षामध्ये? हा वृत्तांत भगवान शिव आपल्या पार्वती मातेला सांगतात, पार्वती पत्नीला सांगतात. आणि जेव्हा पार्वती मातेने सती अनुसयेचं नाव ऐकलं आणि पार्वती मातेला जरा राग आला. कारण का? आपल्या नवऱ्याने परस्त्रीचा जर विचार केला, आपल्या नवऱ्याने जर परस्त्रीचा आपल्या तोंडाने जर तोंड भरून कौतुक केलं
तर कोणत्या पत्नीला राग येणार नाही बरं? सर्वांनाच राग येत असतो, कारण त्यांना माहिती असतं की आपल्या पतीने आपण सोडून दुसरं कोणाचंही वर्णन आपल्या मुखातून करायचं. आणि भगवान शिवजींनी सांगितलं की त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ असणारी पतिव्रता कोण आहे? अत्रीची पत्नी असणारी, कर्दम ऋषीची मुलगी असणारी, देवहूती आणि कर्दम यांची मुलगी असणारी अनसूया माता. आणि अत्री हे ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून अर्थात नेत्रकमलामधून ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव आहे अत्री ऋषी. कर्दम ऋषींनी आणि देवहूतीने या दोन दाम्पत्याला 9 कन्या होत्या, त्यापैकी 9व्या क्रमांकाची जी कन्या आहे तिचं नाव आहे अनसूया. अनसूया मातेचा जो विवाह आहे तो अत्री ऋषींच्या बरोबर झाला. आणि अत्री ऋषींच्या बरोबर झाल्यानंतर अत्री ऋषी भयंकर अशा प्रकारची तपश्चर्या, दिव्य अशा प्रकारची तपश्चर्या करत होते. आणि त्यांचा एक संकल्प होता की माझ्या घरी भगवंतानी पुत्र रूपाने अवतार धारण करावा. भगवान श्री विष्णूंनी माझ्या घरी यावं आणि आमच्या उदरी मुलगा म्हणून, पुत्र म्हणून त्यांनी माझ्या पत्नीच्या उदरी अवतार धारण करावा, अशी संकल्पना मनामध्ये ठेवून अविंध्या नावाच्या नदीच्या किनारी एक वृक्ष नावाचा पर्वत होता. त्या पर्वतावरती 100 वर्ष दोघांनीही तपश्चर्या केली, अनसूया माता आणि अत्री ऋषी. पण अंतःकरणामध्ये भाव काय आहे? आम्ही भगवान परमात्म्याची तपश्चर्या करू, पण भगवंताने आमच्या घरामध्ये आमच्या उदरी पुत्र रूपाने अवतार धारण करायला पाहिजे. 100 वर्षापर्यंत एका पार्यावरती उभा राहून तपश्चर्या केली, उग्र अशा प्रकारचं तपश्चर्या केली, केवळ वायू भक्षण करून तपश्चर्या केली. अन्नाचं कण नाही, पाण्याचं थेंब नाही, केवळ वायू भक्षण केलं. आणि पुत्रासाठी भगवंत आपल्या घरी पुत्र रूपाने येण्यासाठी त्या दोघांनीही तपश्चर्या केली, अत्री ऋषींनी आणि अनसूया मातेने. अनसूया शब्दाचा अर्थ आहे अण म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष. जिच्या अंतःकरणामध्ये कोणाही विषयी द्वेष नाही अशी जी स्त्री आहे तिचं नाव आहे अनसूया. आणि अशा अनसूयेच्या पोटीच भगवान श्री दत्तात्रय प्रभू जन्म घेत असतात, अवतार धारण करत असतात. आणि अत्री शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3 गुण, त्रि म्हणजे 3, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, ज्यांची अवस्था ही गुणातीत झालेली आहे. सत्वरजतम या गुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था गेलेली आहे, कशाच्या बळावर? भगवत भक्तीच्या बळावर, असे ते अत्री. आणि जे गुणातीत झालेलं आहे, ज्या स्त्रीच्या, ज्या मातेच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी द्वेष भावना नाही, कोणाविषयी मत्सराची भावना नाही, अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची सांसारिक वासना नाही, असं निर्मळ अंतःकरण ज्या स्त्रीचं आहे, अशा अंतःकरणामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं प्राकट्य होत असतं. आणि ती स्त्री आहे अनसूया माता. कुणाहीबद्दल अंतःकरणामध्ये द्वेष नाही, कुणाबद्दल असूया नाही, कुणाहीबद्दल मत्सर नाही, अंतःकरणामध्ये संसाराची भावना नाही. अशा अवस्थेमध्ये भगवंताची तपश्चर्या चालू आहे. भगवान परमात्मा आले, प्रसन्न झाले आणि सांगितलं की आम्ही तुझ्या घरी पुत्र रूपाने येऊ, पण याच्यासाठी काहीतरी प्रसंग नक्की तुमच्या जीवनामध्ये घडेल. आणि जेव्हा शंकरांनी पार्वती मातेला हा सगळा प्रसंग सांगत असताना पार्वतीला सांगितलं की बाबा, या त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ पतिव्रता असणारी, अत्रींची पत्नी असणारी आणि पतिव्रता धर्माचं काटेकोरपणाने पालन करणारी अशी ती अनसूया सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे. पार्वती मातेने हे ऐकलं. पार्वती मातेला मोठं वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर तिने विचार केला की आमच्या तिघीपेक्षा श्रेष्ठ कोण असू शकतं? आमच्या तिघीपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं कोणी असू शकत नाही. कारण का? आम्ही 3ही देवांच्या पत्नी आहोत. आणि म्हणून पार्वती मातेने लक्ष्मी मातेची भेट घेतली. लक्ष्मी मातेची भेट घेतल्यानंतर तिने लक्ष्मी मातेला सांगितलं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी अनसूया, मृत्यूलोकामध्ये अनसूया नावाची पतिव्रता आहे असं म्हणतात. आणि तिचा महिमा स्वर्ग मृत्यू पाताळ्या 3ही लोकांमध्ये गाजतो आहे असं पार्वती मातेने लक्ष्मी मातेला सांगितलं. लक्ष्मी माता, पार्वती माता सावित्रीकडे गेल्या, ब्रह्मदेवाच्या पत्नी, तिथंही तोच. आणि मग नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी तिनंही लक्ष्मी मातेला सांगितलं, पार्वती मातेला सांगितलं आणि सावित्री मातेला सांगितलं की हे जरी तुम्हाला पटत नसलं तरी आजच्या घडीला मृत्यूलोकामध्ये सर्वश्रेष्ठ पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी कोण स्त्री असेल तर ती अनसूया आहे. आणि जेव्हा हे सगळं ऐकलं आणि मग या तिघींनी ठरवलं
की आता मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष उत्पन्न झाला, मत्सर उत्पन्न झाला की मी शिवाची पत्नी असणारी पार्वती आहे, ही भगवान श्री विष्णूंची पत्नी असणारी लक्ष्मी माता आहे आणि ब्रह्मदेवाची पत्नी असणारी सावित्री माता, तीन देवाच्या आम्ही तिघी जणी पत्नी आहोत, तरी आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? हा द्वेष अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर की अनुसयेचं सत्व कसं विनाश होईल, तिचं सत्व कसं हरण करून घेता येईल, याचा विचार त्या तिघी जणी करायला लागल्या, पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता. आणि मग नारद महर्षी तिथं आल्यानंतर नारद महर्षींना विचारलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता धर्माचं पालन करणारी ती अनुसूया आहे, तिचं प्रातिवर्त्य खंड करण्यासाठी, भंग करण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा. मग नारद महर्षींनी का आता ही लीला करा, ही सगळी लीला आहे बरं का, कारण का भगवंताला दत्तात्रय प्रभूंच्या रूपाने अवतार धारण करायचा होता आणि ही लीला केल्याशिवाय अवतार धारण करता आला असता का प्रभूला? नाही. म्हणून याच्यामध्ये आपल्या बुद्धीचा कोणताही भ्रम होऊ द्यायचा नाही, ही फक्त भगवंताची लीला आहे. नारद महर्षींनी सांगितलं, जा आपल्या पतींना तुम्ही विनंती करा, प्रार्थना करा की तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा, ब्राह्मणाचा वेश धारण करा, अनसूया मातेच्या घरी जा आणि तिथं अनुसूया मातेला भिक्षा मागा. अनुसूया मातेला भिक्षा मागा, पण नग्न अवस्थेमध्ये भिक्षा मागा, की जर तू आम्हाला नग्न अवस्थेमध्ये जर भोजन प्रदान केलं, नग्न अवस्थेमध्ये जर भिक्षा प्रदान केली, तर आम्ही तुझ्या घरून प्रसन्न होऊन जाऊ, अन्यथा तुझं सत्व हरण केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आणि मग हा उपाय नारद महर्षींनी सांगितल्यानंतर या तीनही देवींनी, तीनही भगवती मातेंनी आपले पती असणारे ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि भगवान श्री शिव यांना विनंती केली की तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा, अनुसूया मातेच्या घरी जा, तिथं गेल्यानंतर तिला नग्न अवस्थेमध्ये भोजन मागा आणि जर तिने तुम्हाला नग्न अवस्थेमध्ये जर भोजन दिलं नाही, जेवण प्रदान केलं नाही, तर तुम्ही तिचं सत्वहरण करून घेऊन या. आणि मग आपली पत्नी असं सांगत असल्यामुळे भगवान शिवजीला तिकडं जावं लागलं. भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव हे सगळे मृत्यूलोकामध्ये निघाले. ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे, ब्राह्मणाचा वेश धारण केला, हातामध्ये भिक्षापात्र घेतलेलं आहे आणि भिक्षापात्र घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमासमोर हे सगळे तीन देव उभे राहिलेले आहेत भिक्षेच्या निमित्ताने. घरामध्ये अत्री ऋषी नाही आहेत, पण अत्री ऋषींनी एक विचार केला होता, जर मी जर जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी दिवसभर जर निघून गेलो, जसं तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजन करण्यासाठी दिवस दिवस निघून जायचे, त्या पद्धतीने अत्री ऋषी देखील घरी आपली पत्नी एकटीच अनुसूया माता, तिला आपल्या आश्रमामध्ये एकटंच सोडून दिवसभर जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी, ध्यान धारणा नामस्मरण करण्यासाठी अत्री ऋषी निघून जायचे. पण एक कमंडलू होता, त्या कमंडलूमध्ये एक दिव्य अशा प्रकारचं तपश्चर्येच्या जोराने अभिमंत्रित केलेलं जे पवित्र पाणी, पवित्र उदक, पवित्र जल, त्या जलाने तो कुंभ भरलेला होता आणि तो अनुसूया मातेकडे सुपूर्द केला की जर तुझ्याकडे काही जर संकट आलं, तुझ्यावरती काही कोणती मोठी विपत्ती आली, तर तू या अभिमंत्रित पाणी जर हातामध्ये घेऊन जर तू अंतःकरणामध्ये संकल्प केला की माझ्यावरती आलेलं हे संकट निवारण व्हावं किंवा तुझी इच्छा करशील, ती सगळी इच्छा तुझी पूर्ण होईल. कारण का अनुसूया माता ही पतिव्रता होती, कारण अत्री ऋषींची तेवढी सेवाच करीत होती ती, आणि म्हणून अत्री ऋषींनी स्वसामर्थ्याने ते अभिमंत्रित केलेलं पाणी अनुसूया मातेला दिलं. हे तीन देव आलेले आहेत, भिक्षापात्र आहे हातामध्ये आणि अनुसूया मातेला भिक्षा मागितली. अनुसूया मातेच्या आता जंगलामध्ये त्यांची पर्णकुटी होते, आश्रम होता आणि आश्रमामध्ये काय असणार, कंदमुळं, फळं, हे सगळे आणलेले फळं, कंदमुळं अनुसूया मातेने तीन देवांना भिक्षापात्रामध्ये देण्यासाठी ती बाहेर आली. आल्यानंतर तिने विचार केला की आपल्या घरी खूप दिवसांनी तीन अतिथी आलेले आहेत आणि आपल्या घरून जर अतिथी जर बिनमुखाने जर गेला तर आपली सगळी पुण्य संपत्ती तो घेऊन जात असतो. म्हणून आपल्या घरी आलेला जो अतिथी आहे त्याला कधी बिनमुख माणसाने पाठवू नये. मग ब्रह्मदेव, भगवान श्री विष्णू आणि भगवान शिव हे तीन ब्राह्मणाच्या रूपामध्ये अनुसूया मातेच्या दारासमोर उभा राहिलेले आहेत. अनुसूया त्यांना भिक्षा वाढण्यासाठी फळं, कंदमुळं घेऊन आलेली आहेत. पण या तिघही ब्राह्मण देवतांनी हट्ट धरला की माते,
जर तू खरंच पतिव्रता धर्माचं जर पालन करीत असेल तर तू आम्हाला हीच भिक्षा नग्नावस्थेमध्ये वाढवायची आहे. आणि जर तू नग्नावस्थेमध्ये आम्हाला भिक्षा वाढली नाही तर तुझ्या पातिव्रत्याचं आम्ही भंग करून आम्ही या ठिकाणी तुझ्या घरून विनमुख जाणार. मग सती अनुसया मातेला तिकडूनही भीती वाटायला लागली. जर आपण जर यांना नग्नावस्थेमध्ये जर भोजन वाढलं तर आपल्या पातिव्रत्याचं भंग होतं. आणि जर भोजन न वाढता जर यांना विनमुख लावलं तर विनमुख गेली या अतिथे नेल पुण्याची संपत्ती, हे पाप आपल्या डोक्यावरती बसतं. म्हणून पापही आपल्याला लागू नये आणि आपल्या पातिव्रत्याचंही भंग होऊ नये म्हणून अनुसया मातेने एक युक्ती केली. का? आपल्या पतीने दिलेला जो कुंभ होता, जो कलश होता, त्या कलशामधून पाणी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हातामध्ये घेतल्यानंतर अनसूया मातेने आपल्या तपसामर्थ्याच्या जोरावरती त्या तीनही ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या देवतांच्या अंगावर त्या कलशातलं पाणी शिंपडलं. आणि कलशातलं पाणी शिंपडल्या बरोबर 6 महिन्याच्या बालकाचं रूपांतर झालं. भगवान शिवजींचं रूपांतर 6 महिन्याचे बालक, ब्रह्मदेवाचं रूपांतर 6 महिन्याचं बालक, भगवान श्री विष्णू 6 महिन्याचे बालक. आणि खरं सांगा आता मला, 6 महिन्याच्या बालकाच्या अंतःकरणामध्ये कोणते विकार असतात बरं? 6 महिन्याचं जे बाळ असतं त्याच्या अंतःकरणामध्ये कोणते विकार असतात का? निर्विकार अशा प्रकारचं त्याचं अंतःकरण असतं. आणि मग ते निर्विकार अशा मुद्रेत 3 बालक केल्यानंतर अनुसया मातेला मोठा आनंद वाटला. आणि तिला असं वाटलं की आता हे निर्विकार बालक तयार झालेले आहेत, आता आपण यांना नग्न अवस्थेमध्ये दुग्धपान करू शकतो. आणि म्हणून अनुसया मातेने त्यांना पत्राच्या आड घेतलं आणि त्या 3ही देवांना, बाल अवस्थेतल्या त्या देवांना तिने दुग्धपान केलं आणि पाळण्यामध्ये घातलेलं आहे. 3ही देवांना बालरूपामध्ये त्यांनी अवतार धारण केलेला आहे. आणि जेव्हा अत्रि ऋषी संध्याकाळच्या वेळेला घरी आले आणि घरी आल्यानंतर बघितलं की आपल्या घरामध्ये तर बाळ तर काही नाही, पण मग पाळण्यामध्ये 3 बालक कोण आहे? मग घडलेला सगळा प्रकार अनसूया मातेने आपले पती असणारे अत्रि ऋषी त्यांना सगळा प्रकार सांगितला. आणि त्यांनी पाळण्यामध्ये डोकावून बघितल्यानंतर भगवान परमात्म्याला संत महात्मे ओळखत असतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या संपूर्ण जगतामध्ये परमात्मा व्यापक आहे हे आपल्याला कळतं की संतांना कळतं? संतांना कळतं. आणि मग अत्रि ऋषी हे संत आहेत. आणि मग बाल अवतारातले देव अत्रि ऋषीला ओळखायला येणार नाही का? त्यांनी ओळखलं. हे दुसरे तिसरे कोणी नसून बालरूपामध्ये भगवान शिव आहे, भगवान ब्रह्मदेव आहे, भगवान श्री विष्णू आहे. आणि हे 3 भिक्षा मागण्याच्या रूपाने या ठिकाणी आले होते. आणि आपल्या पत्नीने अनसूयेने यांना 6 महिन्याचे बालक करून नग्न अवस्थेमध्ये स्तनपान केलेलं आहे, अर्थात त्यांना भिक्षा प्रदान केलेली आहे. आणि मग जेव्हा 6 महिन्याचा कालावधी उलटून गेला, अनुसया मातेच्या उदरी हे 3ही बालिका मोठ्या गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी आश्रमामध्ये राहत आहे, अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये. हे 6 महिन्याचे बालक. इकडं पार्वती मातेला, लक्ष्मी मातेला आणि सावित्री मातेला नारदांनी सांगितलं की तुमचे जे पती आहेत ते पती सर्वश्रेष्ठ पतिव्रता असणारी जी अनसूया आहे, त्या अनसूयेने 6 महिन्याचे बालक केलेले आहेत त्यांना. आणि तिच्या घरी ते पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. आता जर तुम्हाला तुमचे पती जर परत मिळावे असं वाटत असेल, तुम्हाला सर्वश्रेष्ठ पतिव्रत्याचं पालन करणाऱ्या अनसूयेला शरण गेल्याशिवाय तुमचे पती तुम्हाला परत मिळणार नाही. नारद महर्षींनी सांगितल्यानंतर आता वास्तविक पाहता अहंकारी लोक कोणापुढे झुकत नसतात, अहंकारी लोक. आणि मग ह्या तिघींना इतका मोठा अहंकार वाढला की आम्ही काही कमी आहोत का? मी भगवान शिवजीची पत्नी पार्वती माता आहे. लक्ष्मीला असं वाटायला लागलं मी भगवान श्री विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी माता आहे.
ब्रह्मदेवाच्या पत्नीला असं वाटायला लागलं मी काय साध्या माणसाची पत्नी आहे का? आम्ही आमच्या तपसामर्थ्याच्या जोरावरती ते जे बालरूपातले जे आमचे पती आहेत त्यांना पुन्हा तरुण रूपामध्ये करून आमचे पती आम्ही परत घेऊन येऊ आमच्या तपसामर्थ्याच्या जोरावरती. नारद महर्षीने असं सांगितल्यानंतर ह्या तिघही देवी निघाल्या, अत्री ऋषींच्या आश्रमासमोर आलेल्या आहेत आणि अनसूया मातेला हाक मारली. हाक मारल्यानंतर अनसूया माता घराच्या बाहेर आली. बाहेर आल्यानंतर बघितलं की त्रिदेवी साक्षात आपल्या आश्रमाच्या समोर उभ्या आहेत. आता घरी जर सुवासिनी आली तर आपण सर्वप्रथम काय करत असतो, किंवा जर आपल्या घरून जर समजा कोणी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यामध्ये जर सुवासिनी स्त्री असेल, आपण जाताना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला हळदी कुंकू लावण्याचा मान आहे, बरोबर की नाही? आपण लावताना सगळे. त्या पद्धतीने सती अनसूया मातेने सर्वांचं 16 उपचारांनी पूजन केलं. तीनही देवींचं, पार्वती मातेचं, लक्ष्मी मातेचं, सावित्री मातेचं पूजन केल्यानंतर त्यांनी सांगितलं काय काम काढलं म्हणून. आणि मग पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता बोलायला लागल्या की काही दिवसापूर्वी आमचे पती इथं भिक्षेच्या रूपाने आले होते आणि आमचे पती असणारे ब्रह्मदेव, शिवजी आणि भगवान श्री विष्णू यांना तो आपल्या तपसामर्थ्याने 6 महिन्याचे बालक बनवलेले आहेत. तर त्या आमच्या पती लोकांना घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अनसूया मातेने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला तुमचे पती लागत असतील तर घेऊन जा, घरामध्ये पाळण्यामध्ये ते झोपलेले आहेत. मग घेऊन जा असं म्हटल्यानंतर एवढ्या सहजासहजी आपल्याला आज्ञा दिली की ठीक आहे तुमचे पती घेऊन जा तुम्हाला पाहिजे असेल तर. या तिघी पळत पळत आश्रमामध्ये घुसल्या आणि पाळण्याजवळ गेल्या. लक्ष्मी मातेने आपला पती कोणता हे ओळखण्यासाठी, अर्थात आपला पती घेण्यासाठी हात पुढे केले, पण तीनही बाळ सारखेच. ब्रह्मदेवाला विचारा तो उचलावं तर आपल्या लक्ष्मीच्या पतीवर त्याचं भंग होईल. जर पार्वती मातेने जर ब्रह्मदेवाला उचललं तर पार्वती मातेचं पतिव्रत्य भंग होईल. लक्ष्मी मातेने जर शिवजींना उचललं तर लक्ष्मी मातेचं पातिव्रत्य भंग होईल. म्हणून तिघीही पुन्हा स्तब्ध राहिल्या. स्तब्ध राहिल्यानंतर अनसूया माता आली. आल्यानंतर पुन्हा सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जर तुमचं तपसामर्थ्य जर माझ्यासमोर जर दाखवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पतींना ओळखा आणि ओळखल्यासारखे आपण आपले आपले पती घेऊन जा. माझी कुठल्या प्रकारची अडचण नाही, अनसूया मातेने सांगितलं. पण यांना आपले पती ते ओळखू येत नाही. मग आता सांगा, आपला जर पती जर आपल्याला ओळखू येत नसेल तर तिला खरी पतिव्रता म्हणता येईल का हो? म्हणता येणार नाही. म्हणून पतिव्रता म्हणून लक्ष्मी मातेची प्रसिद्धी नाही झालेली, पतिव्रता म्हणून पार्वती मातेची प्रसिद्धी नाही झालेली, पतिव्रता म्हणून सावित्रीची सुद्धा प्रसिद्धी झालेली नाही. पण पतिव्रता आणि सर्वश्रेष्ठ पतिव्रता म्हणून त्या काळामध्ये सुद्धा अत्री ऋषींची पत्नी असणारी अनसूया मातेची प्रसिद्धी झालेली आहे. श्रेष्ठ पतिव्रता, धर्माचं पालन करणारी ती स्त्री आहे आणि तिचं एक आगळं वेगळे अशा प्रकारचं सामर्थ्य असतं. आणि मग अनसूया मातेने सांगितलं जर तुम्हाला जर तुमचे पती लागत असतील, नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही आता अनसूयाच्या दारामध्ये आलेले आहेत, आता तुम्ही इथून विनमुख जाण्यापेक्षा तुम्ही अनसूया मातेला शरण जा, नम्रपणा धारण करा, अनसूया मातेला शरण जा आणि आपापले पती घेऊन जा. आणि मग जेव्हा अनसूया मातेच्या तपाचं सामर्थ्य यांच्या लक्षामध्ये आलं की आतापर्यंत आपण वृथा अहंकार बाळगत होतो की मी शिवजीची पत्नी आहे, मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे, मी विष्णूची पत्नी आहे, पण आपल्याकडे ते सामर्थ्य नाही, आपण आपल्या बालवेशातल्या पतीला ओळखू शकत नाही. म्हणून पतिव्रता असणाऱ्या स्त्रीला या 3 देव्या शरण गेल्या. लक्षात घ्या बरं दादा. म्हणून आजही लक्षात घ्या, जी श्री पातिव्रत्या धर्माचं पालन करते तिला लक्ष्मी माताही शरण जाते. जी श्री पतिव्रता धर्माचं पालन करते तिला साक्षात भवानी माता, पार्वती माता शरण जात असते. जी श्री पातिव्रत्य धर्माचं पालन करते तिला ब्रह्मदेवाची पत्नी असणारी सावित्री शरण जात असते. पातिव्रत्य धर्माचं पालन करण्यासाठी श्रीमती एवढी ताकद असते की ती उगवत्या सूर्याला सुद्धा जर तिने आज्ञा जर केली तर सूर्य सुद्धा अस्ताला जाण्याची ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये असते. एकदा पतिव्रतेची काय ताकद असते हे मी सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये उखळ असायचं, त्याच्यामध्ये धान्य कोटल्या जायचं, बरोबर ना? कदाचित जुन्या महिलांनी ते बघितलेलं असेल. त्याच्यामध्ये धान्य कांडण केल्या जायचं आणि ते कांडण करण्याचं जे साधन होतं त्याचं नाव होतं मुसळ.
मुसळ, आणि त्या मुसळाने ते धान्य काय करायचं त्या उखळामध्ये काढलेल्या, त्याला कांडन क्रिया म्हणतात. अनसुया माता अशाच एक दिवस उखळामध्ये धान्य कांडन करत होते. मुसळ धरायचं, ते उंच न्यायचं आपटायचं, उंच न्यायचं आदळायचं मुसळा उखळामध्ये, आणि ते मग धान्य बारीक व्हायचं आणि ते बाजूला मग उफडण्याची क्रिया करून धान्य बाजूला भूस बाजूला, अशा पद्धतीची ती क्रिया होते. मग एक दिवस जंगलातून तपश्चर्या करून आपलं भजन पूजन करून सगळे कार्यक्रम उरकून अत्री ऋषी घरी आले, आश्रमात आले, आणि आश्रमाचं दार वाजवल्यानंतर आपले पती आले, आणि त्यावेळेला अनसुया मातेचं कांडन चालू होतं. कांडन तिने ते मुसळ घेतलेलं होतं. आपले पती येतात, आपलं तिची कांडन क्रिया चालू होती, मुसळ घेतलेलं होतं, आणि ते मुसळ असं वर तिने उचललेलं होतं, आणि खाली टोला टाकणार तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या पतीचे शब्द पडले. तर तिने काय केलं, एवढी पतिव्रता धर्माचं पालन करणारी ती अनसुया होती. आपण कांडन करत आहोत, एवढं कांडन झाल्यानंतर मग त्यांना पाणी देऊ किंवा त्यांना जेव घालू हा विचार तिने केला नाही. हातातलं काम टाकून दिलं. काम टाकून दिलं म्हणजे ते जे मुसळ आहे ना, ते मुसळ वरची वर सोडून दिलं, आणि आपल्या पतीच्या सेवेसाठी अनसुया माता निघून गेली. पण त्या पातिव्रत्या धर्माचं पालन करणाऱ्या त्या स्त्रीची एवढं सामर्थ्य, एवढी ताकद, ते मुसळ वरची वर तरंगलं. हे कशाचा परिणाम आहे? पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीच्या सामर्थ्याचा परिणाम आहे. हा तपश्चर्याचा परिणाम आहे. आणि म्हणून पातिव्रत्या धर्माचं पालन करणारी स्त्री या पृथ्वी तलावरती राहते, म्हणून ही पृथ्वी स्थिर आहे. संत महात्मे या पृथ्वीवरती निवास करतात, म्हणून ही पृथ्वी स्थिर आहे. भगवत भजन करणारे संत महात्मे सज्जन लोक या पृथ्वीवरती निवास करतात, म्हणून ही पृथ्वी स्थिर आहे. अशा पद्धतीने पतिव्रताचे खूप आगळं वेगळं सामर्थ्य आहे. आणि मग जेव्हा या तीनही देव्या अनसुया मातेला शरण गेल्या, आणि शरण गेल्यानंतर अभिमान सोडून ज्या वेळेला शरण गेल्या, त्यावेळेस अनसुया मातेला अत्री ऋषींनी सांगितलं, अनसुया, आता तुझ्या मनातला संकल्प पूर्ण झाला की तू सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेच आहे. अशा आपल्या पतीने मान्यता दिलेली अशी ती पतिव्रता स्त्री आहे अनसुया माता. मग तू आता काय कर, जास्त विलंब न लावता या तीनही देवींना क्षमा कर, आणि यांचे पती देव असणारे परत तरुण वेशामध्ये त्यांना करून त्यांचे पती त्यांना परत कर. आपल्या पतीची आज्ञा म्हणून अनसुया मातेने काय केलं, 6 महिन्याचे बालक असणारे भगवान शिव, भगवान ब्रह्मदेव, भगवान श्री विष्णू परमात्मा या सर्वांना पुन्हा त्याच कलशातलं पाणी घेतलं. कोणता कलश? जो अत्री ऋषींनी अनसुया मातेला दिलेला होता, अभिमंत्रित करून तपश्चर्याच्या सामर्थ्यावरती त्या कलशातलं पाणी घेतलं, आणि त्या तीनही देवांच्या अंगावरती ते पाणी अभिमंत्रित करून शिंपडलं. तर ते पुन्हा सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपेत वस्त्रम सरसेरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भगवान श्री शिवजींचा मूर्त विग्रह प्रकट झाला. त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचा मूर्त विग्रह प्रकट झाला, ब्रह्मदेवाचा मूर्त विग्रह प्रकट झाला, आणि त्या तीनही देवींना सांगितलं, आता आपले पती पूर्वस्थितीमध्ये गेलेले आहेत, आपण आपल्या आपल्या पतींना घेऊन आपल्या आपल्या स्वस्थानी जा. मग आता भगवान शिवजी बरोबर पार्वती माता कैलासामध्ये जायला निघाली. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाबरोबर सावित्री माता जायला निघाली. वैकुंठ धामामध्ये भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेला घेऊन जाणार. पण इतके दिवस झाले बालवेशामध्ये आपल्या घरी तीनही देव गुण्या गोविंदाने नांदत होते. मोठ्या मातृभावाने अनसुया माता या तीनही देवांना स्तनपान करत होती, प्रेमाचा मान्हा पाजत होती. आणि अनसुया मातेने सांगितलं, देवा, आता आपण सगळे जाणार आहात, पण आज इतके दिवस झाले तुम्ही आमच्या घरी बालरूपाने राहिला आहात, आता मला इथून पुढे करमणार नाही. आणि आम्ही जी पूर्वी काही 100 वर्ष तपश्चर्या केली होती
त्या तपश्चर्येचं फल म्हणून आपण आमच्या घरी पुत्र रूपाने राहावं अशी पुन्हा एकदा इच्छा निर्माण केली. आणि मग भगवान श्री विष्णूंनी, भगवान श्री शिवांनी, भगवान श्री ब्रह्मदेवांनी आपले पुन्हा 6 महिन्याचे एक अंश तयार करून, 6 महिन्याचे बालक तयार करून अनुसया मातेच्या उदरी त्यांची प्रस्थापना केली. आणि त्या सायंकाळच्या वेळेला अत्रि ऋषींच्या साक्षीने, या तीनही देवांच्या साक्षीने भगवान श्री विष्णूंचेच अंश, भगवान श्री शिवांचेच अंश आणि भगवान श्री ब्रह्मदेवांचेच अंश असणारे, तीनही देवांचं एकत्रीकरण असणारे, तीनही देवांचा एकत्रित असणारा श्री विग्रह म्हणजे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय भगवान की जय. दत्तात्रय भगवान की जय. दत्तात्रय भगवान की जय. आणि मग दत्तात्रय भगवंताचा अवतार झाल्यानंतर दत्त नाव का पडलं? आपल्याकडे जर एखाद्याला जर मुलगा नसेल, मग त्याचा कुलवंश, कुलपरंपरा व्यवस्थित चालाव्या याच्यासाठी आपण काय करत असतो? आपल्याकडे एक प्रथा आहे, दत्तक घेण्याची प्रथा. देणे, दत्त शब्दाचा अर्थ आहे देणे. मग अनसूया मातेला आणि अत्रि ऋषींना हा मुलगा दिला, पण कोणी दिला? भगवान शिवजींनी दिला, भगवान ब्रह्मदेवांनी दिला, भगवान श्री विष्णूंनी दिला, म्हणून त्यांचं नाव दत्त पडलं, दत्तात्रय भगवान. आणि म्हणून मग पुढे दत्तात्रय प्रभूंचं मुंज झाली. लहानचे मोठे दत्तात्रय प्रभूंचं जन्म बालपण गेलं आणि नंतर पुढे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केलेले आहेत. त्या 24 गुरूंचंही वर्णन श्रीमद भागवत शास्त्रामध्ये आलेलं आहे. परत दत्तात्रय प्रभू वास्तविक पाहता आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची प्रमुख ठिकाणं आहेत. त्यापैकी गाणगापूर आहेत, नरसोबाची वाडी आहेत, गाणगापूर आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभू वेगवेगळ्या रूपामध्ये तपश्चर्या करत असतात. आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं अवतार कार्य अजून संपलेलं नाही. भगवान दत्तात्रय प्रभू हे चिरंजीव आहे. संपूर्ण पृथ्वीवर ते दिवसभर भ्रमण करत असतात. वास्तविक पाहता भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं वास्तव्य स्थान आहे मेरू पर्वत. मेरू पर्वतावरून वास्तव्य करून उठल्यानंतर भगवान श्री दत्तात्रय प्रभू काशी क्षेत्रामध्ये, वाराणसी क्षेत्रामध्ये सकाळचं स्नान करण्यासाठी जात असतात. गंगा मातेमध्ये, काशीला गंगा माता आहे, त्या गंगेमध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभू सकाळचं स्नान करत असतात. धर्मक्षेत्र असणारं जे कुरुक्षेत्र आहे तिथं संध्यावंदन करण्यासाठी भगवान श्री दत्तात्रय प्रभू येत असतात. तिथं संध्यावंदन, पूजा अर्चा, आचमन झाल्यानंतर जे अंगाला जे काही चंदनाचा लेप लावतात भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या, तो तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी येऊन भगवान श्री दत्तात्रय प्रभू सर्वांगाला चंदनाचा लेप लावत असतात. तिथून निघाल्यानंतर ह्या सगळ्या क्रिया करेपर्यंत मध्यान्ह काळ होतो, म्हणजे 12चा टायमिंग होतो. कोल्हापूर क्षेत्राचं जे काही महालक्ष्मीचं ठिकाण आहे, जे महालक्ष्मीचं जे पीठ आहे, शक्तिपीठ, त्या पीठामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभू दुपारी 12 वाजता म्हणजे मध्यान्ह कालची भिक्षा मागतात. आणि बीड परगड्यामध्ये पांचाळेश्वर नावाचं एक जे ठिकाण आहे, जे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी भगवान श्री दत्तात्रय प्रभू दुपारचं भोजन करतात. आणि बीड परगड्यामध्येच एक राक्षस भोड नावाचं ठिकाण आहे. पांचाळेश्वरला भगवंतांनी भोजन केलं की मग त्या राक्षस भुवनामध्ये विडा खाण्यासाठी, म्हणजे तांबूल म्हणजे विडा, पानाचा विडा भक्षण करण्यासाठी दत्तात्रय प्रभू त्या राक्षस भुवनामध्ये येतात. त्यानंतर विडा खाल्ल्यानंतर जी योग साधना आहे, भगवान श्री दत्तात्रय प्रभू योगी यांचा अवतार आहेत ना. वास्तविक पाहता कोणत्या राक्षसाला मारल्याचा उल्लेख आहे का दत्तात्रय प्रभूने? जसं रामाने कोणाला मारलं? रावणांना मारलं. कृष्ण परमात्म्याने कोणाला मारलं? अनेक दैत्यांचा संहार कृष्ण परमात्म्याने केला. पण दत्तात्रय प्रभूने काय केलं? दत्तात्रय प्रभूंनी कोणत्या राक्षसाला मारलं? कोणत्या राक्षसाला मारलं नाही, पण आपल्या ज्या योग तत्वज्ञानाने आहे राक्षसी बुद्धीचा विनाश केला. माणसामध्ये असणारी जी राक्षसी बुद्धी आहे, त्या राक्षसी बुद्धीचा विनाश भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेला आहे. आणि म्हणून ती योग साधना करण्यासाठी भगवान दत्तात्रय प्रभू गिरनार क्षेत्रावरती जात असतात. आणि त्या गिरनार क्षेत्रावरती भगवान श्री दत्तात्रयांचे पाऊल ठसे आहेत, पाऊल खुणा आहेत. जर कोणी गिरनार पर्वतावरती गेले असेल
आम्ही जाऊन आलो 6 महिन्यापूर्वी. भगवान श्री दत्तात्रय प्रभू योग साधना गिरनार पर्वतावरती करतात. गिरनार पर्वतावरती योग साधना झाल्यानंतर भगवंतांना सत्संग करण्याची इच्छा निर्माण होते. पुन्हा भगवान परमात्मा गिरनारवरून निघतात, नैमिषारण्य क्षेत्रामध्ये जातात. त्या ठिकाणी भगवान परमात्मा अर्थात दत्तात्रय प्रभू सत्संग करतात आणि सत्संग केल्यानंतर रात्रीची विश्रांती नांदेड परगण्यामध्ये असणारा जे माहूरगड आहे त्या माहूरगडामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभू रात्रीची विश्रांती घेतात. अशा प्रकारचा दिनक्रम दत्तात्रय प्रभूंचा नित्य निरंतर चालू आहे. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा अवतार कार्य संपलं असं आपल्याला मानता येत नाही. आजही दत्तात्रय प्रभू चिरंजीव आहेत. आपल्या नेवासा तालुक्यामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी 12 वर्षाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याना प्रसन्न करून घेतलं. दत्तात्रय प्रभूंनी वर दिलेला आहे. जेव्हा भिल्ल जमातीमध्ये किसनगिरी बाबांचा जन्म झाल्यानंतर आता भिल्ल समाजामध्ये पाटलांच्या घरी ते कामाला होते. पाटलांच्या घरी गाई गुरं चारण्याचं काम ते करत होते. नदीच्या किनाऱ्याला गाई गुरं घेऊन जाणे, चारणे असा त्यांचा दिनक्रम चालायचा. आणि मग सहज प्रवरेच्या तीरावरती त्यांनी बघितलं की एक औदुंबराचं झाड आहे. इथं जसं उंबराचं झाड आहे त्याला औदुंबराचं झाड असं म्हणतात, वृक्ष. आणि मग किसनगिरी बाबांनी बघितलं की झाड बारीक आहे, औदुंबराचं रोपटं आहे, उंबराचं रोप आहे आणि ते वाळून गेलेलं आहे पाण्याशिवाय. म्हणून आपल्या संकल्पनेने सांगितलं की किसनगिरी बाबांनी त्या उंबराच्या झाडाला पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर ते उंबर पुन्हा जिवंत झालं आणि त्या उंबराच्या रोपट्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं. आणि त्याच उंबराच्या झाडाखाली, त्या औदुंबराच्या झाडाखाली किसनगिरी बाबांनी 12 वर्षाची तपश्चर्या केली. आणि त्याच तपश्चर्याच्या जोरावर भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी किसनगिरी बाबांना साक्षात्कार केला. किसनगिरी बाबांनी दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर दत्तात्रयांनी त्यांना वर दिला. वर दिल्यानंतर किसनगिरी बाबांनी जडमुडा भाविका सोपी केली, पायवाट जडमुड उद्धरिले. भगवान श्री किसनगिरी बाबांनी खूप जणांना, मेलेले माणूस जिवंत केलं. अनेक लोकांचे रोग, जर्जर अवस्था झालेल्या लोकांच्या व्याधी किसनगिरी बाबांनी बऱ्या केलेल्या आहेत. हे केवळ भगवान श्री दत्तात्रयांची केलेल्या तपश्चर्याचं सामर्थ्य आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार कार्य संपलं नाही. आजही ते पृथ्वीवरती वेगवेगळ्या रूपाने भ्रमण करत असतात. दुपारचा माध्यान्ह भोजन कोल्हापूर ठिकाणी महालक्ष्मीकडे तुम्ही बघा, लक्ष्मी मातेची दुपारची जी पूजा आहे ना, लक्ष्मी मातेच्या समोर भगवान श्री दत्तात्रयांची भिक्षा मागत असतानाची मूर्ती समोर ठेवली जाते. कदाचित तुम्ही तो फोटो बघितला असेल नेटवरती. दुपारी लक्ष्मी मातेला असा पोशाख करतात. लक्ष्मी माता हातामध्ये अन्न, शिजवलेलं अन्न, भोजन पात्र घेऊन उभी आहे आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभू तिच्या समोर आपली झोळी पसरून उभे आहेत. अशा अवस्थेमध्ये दुपारचं दर्शन असतं कोल्हापूरला आणि तिथं माध्यान्ह भोजन भगवान दत्तात्रय प्रभू करत असतात. आजही महाराष्ट्रामध्येच काय, संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही दत्तात्रय प्रभूंची ठिकाणं आहे त्या ठिकाणामध्ये भगवान श्री दत्तात्रय प्रभू थोड्या वेळ का होईना त्या ठिकाणी जातात, नित्य निरंतर वास्तव्य करतात आणि आपल्या भक्तांना अभय करतात. म्हणून आज अशा दिव्य विभूती असणाऱ्या भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार दिन आहे, प्रगट दिन आहे. मला ज्यांनी या ठिकाणी प्रवचनाचं जी सेवा प्राप्त करून दिली ते आमचे परमादरणीय हरिभक्तपरायण बबनराव ढवले मामा. वास्तविक पाहता मी लहानपणापासून त्यांच्या संगतीमध्ये आहे. माझ्या 11वीच्या वर्षापासून मी जवळजवळ त्यांच्या बरोबर आहे. ते आमच्या परमार्थिक क्षेत्रातले आमचे मोठे मार्गदर्शकच म्हटलं तरी हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी मला या ठिकाणी प्रवचनाला बोलवलेलं आहे. या ठिकाणी भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्म उत्सवानिमित्ताने ही सेवा करण्याची संधी तुम्हा सर्व उत्सव मंडळींच्या वतीने आणि आमच्या नवले मामांच्या वतीने मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. दत्तात्रय प्रभूंची सेवा करण्याचं हे सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. माझं मोठं भाग्य समजतो. आणि
या ठिकाणी जी माझी झालेली जी काही प्रवचनरूपी पुष्पांजली आहे ती आपल्या भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणारविंदी मी समर्पित करतो. पण त्या अगोदर मोठ्या प्रेमाने सर्वांनी टाळी वाजवून भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं भजन करायचं आहे. हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावरी सुगंधी फुले गोडवली झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी सात जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळ्यात गंगा जाहली बोलकी डोळ्यात गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनुसया त्रिनंदन दत्तात्रय भगवान की जय.